ज्ञानाला मान, गुणवत्तेचा सन्मान. आदिवासी कोकणा जमात प्रतिष्ठानच्या गुणवंत गुणगौरव सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद. पद्मश्री विकल्या लाडक्या दिंडा यांचा विशेष सत्कार. गोपाळ पांडू बोरसे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित. आदिवासी समाजात शिक्षणाची गोडी निर्माण करणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरित करणे आणि उच्च शिक्षणाबाबत जागरूकता वाढविणे या उदात्त हेतूने आदिवासी कोकणा जमात प्रतिष्ठान, पालघर यांच्या वतीने आयोजित गुणवंत गुणगौरव सोहळा 2026 उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. ज्ञानाला मान, गुणवत्तेचा सन्मान, कर्तृत्वाचा गौरव, यशाचा अभिमान या ब्रीदवाक्याखाली एस.के. ॲग्रो फार्म, औगदे, तालुका विक्रमगड येथे झालेल्या या सोहळ्याला विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी इयत्ता 10वी व 12वीतील टॉप 30 गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनींसह विविध व्यावसायिक व उच्च शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा शाल, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्याच्या यशामाये भक्कम आधार असलेल्या पालक आणि शिक्षकांचाही विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे भारताच्या समुद्र आदिवासी लोककलेचा वारसा जगभर पोहोचविणारे पद्मश्री विकल्या लाडक्या दिंडा यांचा करण्यात आलेला विशेष सत्कार. त्यांच्या कार्यांचा गौरव करत उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना मानवंदना दिली. तसेच शिक्षण, सामाजिक कार्य आणि समाजप्रबोधन क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ श्री गोपाळ पांडू बोरसे यांना प्रतिष्ठानच्या वतीने जीवनगौरव पुरस्कारच प्रदान करून त्यांच्या काहींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिश्चंद्र भोये, माजी आमदार सुनील भुसारा, माजी सभापती ज्योतिताई भोये, सरस्वती भोये, माजी सभापती यशवंत कनोजा, जिजाताई टोपले, डॉ. दत्तात्रय शिंदे, डॉ. प्रवीण भोये, डॉ. हेमचंद्र चौधरी, उपअभियंता विष्णू बोरसे, उपअभियंता अनिल भरसट यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी शिक्षण हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचे आणि परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन असल्याचे सांगत आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक युगात उच्च शिक्षण घेऊन प्रशासन, विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय, अभियांत्रिकी, संशोधन आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रांत नेतृत्व निर्माण करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले करिअर मार्गदर्शन सत्र हा कार्यक्रमाचा आणखी एक महत्त्वपूर्ण भाग ठरला. या सत्रामध्ये नीट, जी, यूपीएससी, एमपीएससी तसेच इतर स्पर्धा परीक्षांची तयारी, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रम, शिष्यवृत्ती योजना, शैक्षणिक कर्ज, करिअर नियोजन, रोजगाराच्या नव्या संधी तसेच परदेशी शिक्षणाच्या विविध पर्यायांविषयी तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थी आणि पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलेल्या समाधानकारक उत्तरांमुळे हे सत्र अत्यंत उपयुक्त व ज्ञानवर्धक ठरले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्याबरोबरच समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणे, उच्च शिक्षणाची दिशा दाखविणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा सर्वांगीण विकास साधणे हेच या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्ट असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.